नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमीच लुटलं. बाळूमामा मंदिरात तब्बल 60 कोटीचा महाघोटाळा. तपासासाठी आलेल्या महिला ऑफिसरने मारला डल्ला. बाळूमामा देवस्थान आदमापूर मंदिरात 60 कोटी रुपयांचा महाघोटाळा उघडकीस आला असून या प्रकरणात थेट उपनिबंधक रागिनी खडके आणि देवस्थान समितीच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार आरोपींनी मंदिराच्या आर्थिक व्यवहारामध्ये आणि मालमत्तेच्या नोंदीमध्ये बनावट कागदपत्रे व दस्त तयार करून मोठ्या प्रमाणात फेरफार केला. मंदिराच्या खात्यातील आणि भाविकांनी दिलेल्या दानातील तब्बल 60 कोटी रुपयांचा निधी बेकायदेशीरपणे वळवण्यात आला. उपनिबंधक या शासकीय पदावर कार्यरत असणाऱ्या रागिनी खडके यांच्याकडे देवस्थानच्या कारभारावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी होती. मात्र तपासणीच्या नावाखाली त्यांनीच पदाचा गैरवापर करत हा घोटाळा घडून आणला. उपनिबंधक रागिनी खडके आणि बाळूमामा देवस्थान समितीचे तत्कालीन व विद्यमान पदाधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसवणूक, आर्थिक गैरव्यवहार, बनावट कागदपत्रे तयार करणं आणि शासकीय पदाचा गैरवापर करून अपहार करणे असे आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणी पोलीस ठाण्यात अधिकृत गुन्हा दाखल झाला असून आर्थिक गुन्हे शाखेकडून EOW या संपूर्ण गैरव्यवहाराचा सखोल तपास सुरू आहे. मंदिराच्या इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा आहे.